नमस्कार मित्रांनो, तर आज आपण गोकर्ण महाबळेश्वरकडे निघालेलो आहे. तर ते कर्नाटकामध्ये आहे. तर आपण जाताना एका शेतामध्ये भोजनासाठी थांबलो होतो. तर कर्नाटक भागामध्ये बऱ्याच शेतामध्ये गारगुटीचे दगड तुम्ही बघू शकता. शेतामध्ये कित्येक प्रमाणामध्ये आहेत. ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये काळी माती ही जास्त प्रमाणात आहे, अगदी त्याच पद्धतीने या कर्नाटकामध्ये प्रत्येक शेतामध्ये काळ्या मातीमध्ये हे गारगुटीचे खडे आहेत. तुम्ही बघू शकता अगदी भरपूर प्रमाणामध्ये. तर मला या प्रसंगी हेच सांगावंसं वाटतं की आपला भारत हा किती विविधतेनं नटलेला आहे. प्रत्येक भागामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, हे मला यातून सांगावंसं वाटलं. अगदी काही गारगुटीचे दगड मी फोडून बघितले तर आत पूर्ण गारगोट्या होत्या. तुम्ही बघू शकता या कर्नाटक भागामध्ये गारगोटीचे दगड हे प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये आढळतात, हे मला आढळून आलं. या कर्नाटकातील लोकांना याचे काहीही विशेष वाटत नसेल, पण आम्हाला खूप विशेष वाटत होतं. तर अगदी सर्वजण आपण जेवणासाठी थांबलेलो आहे. तर आपण सर्वांनी अगदी सहपरिवार भोजनाचा आस्वाद घेतला या निसर्गरम्य वातावरणामध्ये. जेवण झाल्यानंतर येथील निसर्गाचा थोडासा आनंद घेतला आणि पुढील वाटचालीकडे आपण रवाना झालो.